जवळ-जवळ पावसाचे दिवस आता संपत आलेले आहेत. भाद्रपद महिना चालू झाल्यामुळे ऊन पाऊस असं काहीसं दिसत आहे. परंतु सगळेच लोक म्हणतात गणपतीमध्ये पाऊस पडतो. आता गणपती बसला, पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता हे आमच्या सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहेत. सोयाबीनला पाऊस पाणी भरण्याची गरज नाही कारण भरपूर पाऊस झालेला आहे. सो ऑर्गॅनिक पद्धतीने करत असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे केमिकल फवारत किंवा केमिकल खतेही टाकत. मला असं वाटतं की अजून 1 महिना सोयाबीनला लागू शकतो. आमच्या विहिरीची एक समस्या झाली आहे, की विहिरीतून जो पाणी बाहेर फेकणारा पाईप आहे, तो पाईप लिकेज झालेला आहे. तर याला काय जुगाड करावा लागेल हे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने झालं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लोखंडी पाईप पण नाही, पी-व्ही-सी पाईप पण नाही. हा काळ्या कलरचा पाईप आहे आणि या काळ्या कलरच्या पाईप जॉइंट पण देता येत नाही. मी सध्या त्याला एम-सील लावलं होतं, परंतु ते विहिरीमध्ये त्याचा पाण्याचा फवारा परत लिकेज झाल्यामुळे जात आहे. विहिरीतले काही मासे आमच्या विहिरीत टिकत नाहीयेत. पक्षी काही मासे ठेवत नाही. माशासाठी आता मला वाटते, की विहिरीच्या वरून जाळी टाकावी किंवा मोठ्या साईजचे मासे आणून टाकावेत.